परमेश्वराचं वचन बघू. यावेळेस डोळे बंद करू, एक छोटीशी प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. एक सुंदर प्रसंग तू दिलास परमेश्वरा, आणि ह्या प्रसंगानिमित्ताने परमेश्वरा तुझ्या पवित्र चरणी येऊन तुझी आराधना करण्यासाठी आम्हाला कृपा दिली, त्याबद्दल धन्यवाद. हा तो समय परमेश्वरा की आम्ही तुझी वाणी ऐकावी, आणि म्हणून परमेश्वरा आज या प्रसंगी परमेश्वरा तुझ्या जिवंत वचनात राहून तू आमच्याशी बोल. हा पिता, मी प्रार्थना करतो, जिचं लग्न आहे परमेश्वरा, आज तिच्याशी देखील तू बोल. हो परमेश्वरा, येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण कर. केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे. तू बोलावं, आम्ही ऐकावं. मी घटावं, तूच वाढावा, आणि तुलाच महिमा मिळावी असं होते. पवित्र आत्म्याने मला आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाला नियंत्रित कर, आणि आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देऊन प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन. ठीक आहे, यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊ, आणि वेळेत आपण परमेश्वराचं वचन बघू आणि संपू सुद्धा. एक वचन आपण वाचणार आहोत यावेळेस, लूककृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय. लूककृत शुभवर्तमान याचा अध्याय 17 आणि वचन 32 आपण वाचणार आहोत. लूककृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि वचन 32. लोटाच्या बायकोची आठवण करा. देवाचं वचन काय म्हणतं, ऐकलं का? परत एकदा वाच. लोटाच्या बायकोची आठवण करा. कोणाची आठवण करा? लोटाच्या बायको. मग करा. देवाचं वचन काय म्हणते? लोटाच्या बायकोची काय करा? आठवण. मग करा. देवाची इच्छा आहे ना, एखादी गोष्ट परमेश्वर करायला लावतो ना, तर ती करायची लगेच. हालेलुया. मग परमेश्वर म्हणतोय लोटाच्या बायकोची काय करा? आठवण. मग जेवढ्या बहिणी इथं बसलेल्या आहेत ना, त्यांनी ना लोटाच्या बायकोची काय करा? आठवण करा. जेवढे भाऊ इथं बसलेले आहेत, ज्यांचं लग्न झालेलं आहे, तुम्ही सुद्धा लोटाच्या बायकोची काय करा? आठवण करा. बघा, नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा सगळ्यांनी. आता इकडे तिकडे बघू नका. थोड्या वेळ मी जास्त बोलणार नाही, जितक्या वेळ बोलेल तितकं वचनाकडे लक्ष द्या. ऐका, बायबलला 2 प्रकारे शिकवतं आपल्याला. एक, काय करायचं, आणि दुसरं, काय नाही करायचं. बऱ्याच गोष्टी केल्याने फायदा होतो, आणि काही गोष्टी अशा असतात ज्या सोडल्याने फायदा होतो. समजतंय का? ओके. शरीरासाठी व्यायाम करणं चांगलं आहे. व्यायाम करणं काय चांगलं आहे. पण शरीरासाठी व्यसन सोडणं पण काय चांगलं आहे. म्हणजे काही गोष्टी केल्याने शरीराचा काय होतो? फायदा, आणि काही गोष्टी सोडल्याने शरीराचा काय होतो? फायदा. तसंच ना, परमेश्वराचं वचन पण ना काही गोष्टी करायला लावतं आणि काही गोष्टी सोडायला लावतं. मग दोघं बाजू महत्वाच्या आहेत. हालेलुया. बऱ्याचदा आपण एकच बाजू धरून चालतो की काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. पण बऱ्याचदा ना त्याही गोष्टीकडे लक्ष द्या की काय सोडलं पाहिजे. म्हणून देव इथं काय म्हणतो, येशू इथं काय म्हणतो? लोटाच्या बायकोची काय करा? आठवण. नुसती सारेचीच नका आठवण करू. सारा जी होती अब्रामाची बायको, फक्त तिचीच आठवण नका करू. नुसती एस्तेरचीच आठवण नका करू. नुसती रूथची आठवण नका करू. कधीतरी कोणाची आठवण करा? लोटाच्या बायकोची पण आठवण करा. हालेलुया. कारण काही गोष्टी आपल्याला शिकून जातात, जे लोटाच्या बायकोकडून पण शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे ना, की काही प्रसंग असे असतात की जिथं आपण लोटाच्या बायकोची सुद्धा आठवण करणं गरजेचं आहे. आज आपण ना फरक बघणार आहोत दोघांमधला. सारा आणि लोट. बघा, नीट लक्ष द्या. अब्राहम आणि लोट. अब्राहमाचा पुतण्या लोट होता, दोघं सोबतच होते. याचा अर्थ असा होतो की अब्राहमाची बायको सारा आणि लोटाची बायको जी आहे, तिचं नाव इथं बायबलमध्ये दिलेलं नाहीये, पण ह्या दोघंच पण सोबतच होत्या. पण दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. एक वचन वाचा, 1 पेत्र याचा 3रा अध्याय वचन 6 वाचा. 1 पेत्र याचा 3रा अध्याय वचन 6. कान देऊन ऐका. जशी सारा अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली. आता इथं परमेश्वराचं वचन बहिणींना सांगतं की जशी सारा अब्राहमाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली, तुम्ही चांगले करत राहिल्यास, तुम्ही जर चांगले करत राहिलात व कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास, तुम्ही तिच्या मुली झाला. तुम्ही तिच्या मुली व्हाल. हालेलुया. देवाची इच्छा आहे तुम्ही कोणासारखं व्हावं? सारेसारखं. बोला, कोणासारखं? पण तरी लोटाच्या बायकोची काय करा? आठवण करा. व्हायचं कोणासारखं आहे? सारेसारखं. पण बायबल म्हणतं तरी लोटाच्या बायकोची पण काय ठेवायची? आठवण ठेवायची. सारेमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट एक होती, तुम्हाला माहिती का? ते वचन वाचू आपण. उत्पत्ती याचा 12वा अध्याय. उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे वाचा.
उत्पत्ती याचा 12वा अध्याय वचन 1 पासून पुढे. आता नीट लक्ष द्या, आपण बघू. हा, परमेश्वराने अब्रामाला सांगितले, ज्या वेळेस देवाने अब्राहमाला दर्शन दिलं आणि परमेश्वराने त्याला सांगितलं, तू आपला देश, तू आपला देश आपले नातेवाईक आणि आपले व नातेवाईक आपल्या बापाचे घर सोडून आणि आपल्या बापाचे घर सोडून, मी दाखवीन त्या देशात जा. हा, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. आता नीट लक्ष द्या. 3 गोष्टी परमेश्वर अब्राहमाला सोडायला लावतोय. आपला देश, आपले नातेवाईक आणि आपल्या बापाचं घर. या 3 गोष्टी अब्राहमाने सोडल्या. पण या 3 गोष्टी एका स्त्रीला सोडणं फार कठीण असतं. हालेलुया. पुरुष कदाचित ह्या गोष्टी सोडून देतो लगेच, पण एक स्त्री जी असती ना, तिला ह्या गोष्टी लवकर सुटत नाही. नातेवाईक लवकर सुटत नाही, बापाचं घर पण लवकर सुटत नाही, आपली जागा पण लवकर सुटत नाही. माणसाचं तसं नाही राहत. पुरुषाचं, पुरुष आहे ना, जबाबदारी जेव्हा डोक्यावर येते ना, तो सगळं सोडायला तयार होऊन जातो. अब्राहमाला देवाने दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं, ह्या 3 गोष्टी सोड. तुझा देश सोड, तुझ्या बापाचं घर सोड आणि तुझे नातेवाईक सोड, आणि मी सांगेल त्या देशामध्ये जा, तुझ्याद्वारे मी मोठं राष्ट्र निर्माण करेल. मग पुढं काय झालं वाचा. हा, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. हा, मी तुला आशीर्वाद देईन. हा? तुझे नाव मोठे करीन. हा? तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन. हा? तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित हे होतील. सगळे आशीर्वाद भेटतील अब्राहमा, जर तू ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या तर. पुढे वाचा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला अब्राहम निघून गेला, व त्याच्याबरोबर लोट गेला. त्याच्याबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. हा? आपली बायको सारा, आपली बायको सारा, हा, पुतण्या लोट, हा, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे घेऊन अब्राम कनान देशात जायला निघाला. निघाला. आता नीट लक्ष द्या. ज्या वेळेस अब्राहम त्या गोष्टी निवडतोय, घर सोडतोय, प्रॉपर्टी सोडतोय, नातेवाईक सोडतोय, आणि अब्राहम एकटा त्या ठिकाणी, म्हणजे जे देवाने अजून दाखवलंच नाही, दिलेलंच नाही, अशा गोष्टीच्या मागे अब्राहम जातोय. लक्षात घ्या. पण तुम्हाला माहिती का, सारा जी होती ना त्याची बायको, ती सुद्धा या सगळ्या गोष्टी सोडून तिने एकच गोष्ट निवडली. तुम्हाला माहितीये, सारेनी घर सोडलं, सारेनी संपत्ती सोडली, सारेने नातेवाईक सोडले, सारेने नवरा निवडला. बोला, काय निवडला? नीट लक्ष द्या. तिने पती निवडला. मला पती पाहिजे, घर नाही राहिलं तरी चालेल, संपत्ती नाही भेटली तरी चालेल, पण माझा पती माझ्यासोबत असला पाहिजे. हालेलुया. का परमेश्वर म्हणतो की तुम्ही सारे सारखं व्हा? नीट लक्ष द्या बहिणींनो. जेव्हा लग्न होतं ना एखाद्या स्त्रीचं, तर तिला सगळं सोडावं लागतं. बोला, काय सगळं काय करावं लागतं? सोडावं लागतं. आणि तिला कोण निवडावं लागतं? कोणाला निवडावं लागतं? पतीला. बापाचं घर एकीकडं, आई बापाचे नातेवाईक एकीकडं, आई बापांचं प्रेम एकीकडं, ते सगळं सोडून तिला कोणाला निवडावं लागतं? पतीला. तरच तुमचं वैवाहिक जीवन आशीर्वादित होतं. हालेलुया. नीट लक्ष द्या. बऱ्याचदा होऊ शकतं की आई बापाचं घर ना पतीच्या घरापेक्षा चांगलं असेल, आणि पतीचं घर कदाचित लहान पण असेल. कदाचित आई बापाच्या घरी सगळ्या सोयी सुविधा असतील. कदाचित होऊ शकतं पतीच्या घरी तुम्हाला ते भेटणार नाही. सारेच्या बाबतीत तेच होतं. कारण सारेने सगळी प्रॉपर्टी जागच्या जागी सोडली आणि तंबूत राहण्यासाठी तयार झाली. बोला, कुठं राहण्यासाठी तयार झाली? अब्राहमाकडे राहतं घर होतं आणि देवाने ते सोडायला लावलं. आणि माहिती का, सारेची सगळ्यात मोठी गोष्ट काय, की सारेला एक कळत होतं की भले माझ्याकडे मोठं घर आहे, पण जर माझा नवरा तिथं नाही ना, तर घराचा काही फायदा नाही. तर भले तंबूत राहावं लागेल, पण मी कोणासोबत राहील? पतीसोबत. बोला, कोणासोबत राहील? म्हणून देवाचं वचन म्हणतं, तुम्ही कोणासारखे व्हा? सारे सारखे. हालेलुया. सारा अशी स्त्री होती की जिने फक्त पतीला निवडलं. हालेलुया. सुखाला नाही, आशीर्वादाला नाही, पैशाला नाही, संपत्तीला नाही, नातेवाईकांना नाही, तर तिने फक्त आणि फक्त तिच्या पतीला निवडलं. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही कोणासारखे व्हा? सारे सारखे व्हा. नीट लक्ष द्या. पण तरी देवाची इच्छा आहे, लोटाच्या बायकोची आठवण करा. बोला, लोटाच्या बायकोची. का बरं लोटाच्या बायकोची आठवण करा? कारण लोटाच्या बायकोने वेगळंच काहीतरी निवडलं. जे सारेने निवडलं ना, ते लोटाच्या बायकोने निवडलं. तुम्हाला माहिती का? वाचा बरं, एक वचन वाचा. उत्पत्ती याचा 19वा अध्याय. उत्पत्ती याचा 19वा अध्याय आणि वचन 12 पासून पुढे वाचा. उत्पत्ती याचा 19वा अध्याय आणि वचन 12 पासून ते पुढे. पुरुष लोटाला म्हणाले, आता नीट लक्ष द्या. सदोम आणि गमोरा या नगरामध्ये लोट राहत होता. त्याच्या बायको सवान आणि त्याच्या
बायबल असं म्हणतं त्याच्याकडे दूत आले. परमेश्वर सदोम आणि गमोराचा जेव्हा नाश करणार होता, परमेश्वराने काही दूतांना तिथं पाठवलं. आणि मग काय झालं? परत वाचा ते वचन. ते पुरुष लोटाला म्हणाले, ते दूत लोटाला म्हणाले, तुझे आणखी कोणी येथे आहेत काय? तुझे काही नातेवाईक ह्या शहरामध्ये आहेत काय? तुझा जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी ह्या नगरात असेल त्यांना ह्या स्थानातून बाहेर काढ, त्या सगळ्यांना ह्या स्थानातून बाहेर काढ, कारण आम्ही या स्थानाचा नाश करणार आहोत. कारण आम्ही ह्या स्थानाचा काय करणार आहोत? नाश. नाश. आता मला एक सांगा, ज्या ठिकाणी लोट राहतोय ना, तिथं घर आहे त्याचं, सगळी संपत्ती आहे. पण बायबल असं म्हणतं, परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही इथून नाही निघाले ना, तर या नगराचा मी काय करणार आहे? नाश. नाश. ते असं नगर आहे की जे थोड्या काळाने नाश होणार आहे. बोला, काय होणार आहे? नाश. नाश होणार आहे. हा, मग काय झालं? पुढे वाचा. या लोकांविषयी परमेश्वरापुढे फार ओरड झाली आहे, कारण त्या नगरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाप होतं. आता आहे ना, 15 वचनापासून पुढे वाचा. परमेश्वराने सांगितलं. बरं, एक मिनिट, 13 पर्यंत वाचलं का? 13 पर्यंत वाचलं? 13 वचन पूर्ण वाचलं का? नाही. वाचा वाचा, 13 या वाचा. लोकांविषयी परमेश्वरापुढे फार ओरड झाली आहे हा? आणि या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हाला पाठवले आहे. हा? तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या आपल्या जावयांना म्हणाला, हा? उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण हा? परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. हा? परंतु त्याच्या जावयांना तो केवळ गंमत करत आहे असे भासले. परमेश्वराची इच्छा होती की लोटाने ते नगर सोडावं, कारण त्या नगराचा नाश होणार आहे. आता 15 वचनापासून पुढे वाचा. पहाट होता दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, जशी सकाळ झाली, पहाट झाली, दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या 2 मुली यांना घेऊन निघ, निघ. नाहीतर या नगराच्या शिक्षेत तुझा सहार होईल. हा? पण तो दिरंगाई करू लागला. हा? तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती म्हणून हा? त्या पुरुषांनी त्याच्या बायकोच्या आणि दोन्ही मुलींच्या हातांना धरून त्यांना ओढून बाहेर काढले ओढून बाहेर काढले. आणि नगराबाहेर आणून सोडले. हा? त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, घेऊन पळ, मागे पाहू मागे नकोस. पाहू नकोस. काय म्हटलं? मागे मागे पाहू नकोस. जर नवीन काहीतरी देते ना मी तुम्हाला, तुमचा जीव वाचवते ना, तर देव काय म्हणतो? मागे पाहू नको. नकोस. नीट लक्ष द्या. परमेश्वराने अब्राहमाला आणि सारेला जे काही देणार होता परमेश्वर, एकाच अटीवर दिलं परमेश्वराने. मागे पाहायचं नाही. अब्राहमाने परत त्या देशात पाय ठेवला का? नाही. जेव्हा अब्राहमाने इसाकासाठी मुलगी शोधायला त्याच्या चाकराला पाठवलं, तर तुम्हाला माहिती का तो चाकर काय म्हणायचा? जर मुलगी माझ्या सोबत यायला राजी झाली नाही, तर मी इसाकाला घेऊन तिथं जाऊ का? तर अब्राहम म्हटला, खबरदार, ती नाही आली तरी चालेल, पण माझ्या मुलाला परत तिथं घेऊन जायचं नाही. का? कारण मागे पाहू नकोस. जिथून देवाने काढलंय ना, तिथं परत जाण्याची काम नाही. नीट लक्ष द्या. विवाह, लग्न एक अशी गोष्ट आहे की ज्या परिवारातून परमेश्वर तुम्हाला काढतोय आणि ज्या परिवारात तुम्हाला ठेवतोय ना, तुमचे आशीर्वाद तुम्हाला त्याच परिवारात भेटतील. हालेलुया. जर एखादी बहीण माहेर सोडून सासरी आली, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तिथंच टिकून राहा, कारण देव तुम्हाला तिथंच आशीर्वादित करेल. हालेलुया. जर तुमचे पावलं परत माघारी फिरले, तर तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. लोटाच्या बायकोला पण देवाची इच्छा हीच होती, मागं पाहायचं नाही, कारण तुमचे आशीर्वाद तिथंच तुम्हाला सापडतील. हालेलुया. वैवाहिक जीवन तेव्हाच आशीर्वादित होतं बहिणींनो, जेव्हा लग्न झाल्यानंतर तुम्ही मागे पाहत नाही. बोला, मागे पाहत. लोटाची बायको का श्रापित झाली? कारण तिने कुठं पाहिलं? मागे पाहिलं. बऱ्याच परिवारांमध्ये अडचणी का निर्माण होतात लग्नानंतर माहिती का? कारण कुठं पाहतात? मागे पाहतात. हालेलुया. हा, मी अशा साक्षी ऐकल्यात काही वेळेस की लग्नानंतर माहेरी गेली आणि तिथून आल्यानंतर वागणंच बदलून गेलं आणि मग खूप भांडणे झाल्या. असं का होतं हो? काहीतरी काढा प्यायला देतात का परत माहेरी गेल्यानंतर? हे ते असतं, तुम्ही मागे वळून पाहतात. बोला, काय करतात? परत त्या नात्यांमध्ये डोकवायला लावतात, परत त्याच गोष्टींशी जोडायला बघतात. नाही होणार, लक्षात घ्या. मी म्हणून तुम्हाला सांगतो, देव जिथून तुम्हाला काढतोय ना आणि ज्या परिवारात ठेवतोय, तुमचे सगळे आशीर्वाद तुम्हाला तिथं भेटतील. हालेलुया. प्रभू म्हणतो मागे वळून पाहायचं नाही. साराने मागे वळून पाहिलं, अब्राहमाने मागे वळून पाहिलं. तो म्हणतो माझ्या मुलाचं लग्न नाही झालं तरी चालेल, पण त्याला तिथं न्यायचं नाही, कारण देवाने तिथून काढलेलं आहे. हालेलुया. बहिणींनो, नीट लक्ष द्या. तुमचे आशीर्वाद तुम्हाला ज्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला नेत आहे ना, किंवा नेलंय, जिथं ठेवलंय, तिथंच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. लग्न झाल्यानंतर ना तुम्ही माहेराकडून आशीर्वादित नाही होणार, तुमच्या सासरीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. पण बऱ्याचदा संसार तिथं बिघडतो आणि बऱ्याचदा अडचणी आणि समस्या तिथं निर्माण होतात, जेव्हा लग्न झाल्यानंतर पण तुम्ही काय करतात? मागं वळून पाहतात. बोला, काय करतात? मागं
नाही, देवाने तुम्हाला बाहेर काढलंय ना, आता मागं वळून पाहू नका. मी तुम्हाला सांगतो, सारेने घरदार सोडलं, तिने कशातच जीव नाही टाकला. तिचा सगळा जीव तिने तिच्या पतीमध्ये टाकला. आमेन. तिने फक्त अब्राहमाकडे बघितलं, की मला अब्राहम पुरेसा आहे. मग तंबूत जरी राहावं लागलं तरी तो माझ्यासोबत आहे. हालेलुया. राहतं घर सोडून कोण येडं आहे हो तंबूमध्ये राहायला. पण तुम्हाला माहिती का, तिला म्हणून तर परमेश्वराची इच्छा तुम्ही सारेप्रमाणे व्हा. आमेन. सारेप्रमाणे व्हा, पण लोटाच्या बायकोची आठवण करा. हालेलुया. सारेप्रमाणे व्हायचंय, पण लोटाच्या बायकोची काय करायची आहे? आठवण करायची आहे. की तिने मागं वळून पाहिलं. परमेश्वर त्यांना म्हटला, तुम्ही मागं वळून पाहायचं नाही. पुढे वाचा. व खोऱ्यात कुठे थांबू नको. आणि खोऱ्यात कुठे थांबायचं नाही. नाही. नाही तर मराल. देवाची इच्छा होती. परमेश्वर म्हणत होता, अजिबात मागं वळून पाहायचं नाही. आता उत्पत्तीचा 19वा अध्याय वचन 23 पासून पुढे वाचा. लोट सोरात जाऊन पोहोचला तेव्हा लोट जेव्हा सोरामध्ये जाऊन पोहोचला तेव्हा पृथ्वीवर सूर्योदय झाला होता. पृथ्वीवर सूर्योदय झाला होता. तेव्हा परमेश्वराने सदम व गमोरा यांच्यावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला. हा. आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तिथे जमिनीत उगवलेले सर्व काही हा. यांचा त्याने नाश केला. परमेश्वराने सगळ्या गोष्टींचा नाश केला. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती. लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती. ती मागे पाहत राहिली. ती काय करत राहिली? मागे पाहत राहिली. बोला, काय कुठं पाहत राहिली? मागे. मला एक सांगा ना, पती कुठे आहे? पुढं. पुढं. आणि ही कुठं पाहते? मागे. माग. मग काय झालं तिचं? मिठाचा खांब खांब. झाला. बोला, काय झाला? मिठाचा स्वतःचा नाश करून घेतला. लक्षात घ्या, परमेश्वराने जिथून बाहेर काढलंय ना, परत तिकडे मागं वळून पाहायचं नाही. नाही तर तुम्ही आशीर्वादित नाही होऊ शकत. म्हणून लोटाची बायको, तुम्हाला माहिती का, नुसतं लोटाच्या बायकोचा मिठाचा खांब नाही झाला, त्याच्यानंतर त्यांचा सगळा परिवार डिस्टर्ब झाला. लोट डिस्टर्ब झाला, त्याच्या लेकरं डिस्टर्ब झाले. तुम्हाला माहिती, सगळा परिवार त्या ठिकाणी डिस्टर्ब झाला. का? एकट्या त्या बायकोमुळे. म्हणून आहे ना बहिणींनो, मागं वळून पाहायचं नाही. काय बघायची गरज होती मला सांगा? मागं घर नव्हतं, आता मागं नाश होता. बोला, काय होता? नाश. घर होतं, पण आता त्या घराचा काय होणार होता? नाश. ती मागं काय पाहतीये मला सांगा? प्रॉपर्टी, पैसा, घर दार, सगळ्या गोष्टी नाही, नाशाकडे पाहतीये. जेव्हा तुम्ही विवाह केल्यानंतर, लग्न केल्यानंतर मागं वळून पाहतात ना, नाशाशिवाय दुसरं काही राहत नाही. तुमचे आशीर्वाद तुम्हाला तुमच्याच घरी भेटतील. हालेलुया. जिथं तुमचं लग्न झालेलं आहे. आमेन. कारण परमेश्वर जे जोडतो ना, माणूस, देवाचं वचन म्हणतं, ते माणसाने तोडायचं नाही. काहीतरी विचाराने, काहीतरी योजनेनेच परमेश्वर ते जोडतो. हालेलुया. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, त्याच्याशिवाय तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. जिथं देवाने तुम्हाला जोडलंय ना, तिथं जोडलेले राहा. हालेलुया. तुमचे सगळे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. आमेन. सारा अब्राहमाशी जोडलेली होती. सारेने पैशाकडे बघितलं नाही, तिने घराकडे बघितलं नाही, तिने संपत्तीकडे बघितलं नाही, तिने फक्त तिच्या नवऱ्याकडे लक्ष दिलं. आमेन. आणि जेव्हा ती तिच्या पतीशी एकनिष्ठ राहिली ना, देवाने त्या दोघांना आशीर्वादित केलं. आमेन. आणि एवढंच नाही, त्यांच्याद्वारे येणाऱ्या अनेक पिढ्यांना देखील परमेश्वराने आशीर्वादित केलं. हालेलुया. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, मागं वळून पाहायचं नाही, नाहीतर तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. काय बघायची गरज आहे? तुम्हाला माहिती का, लग्न अशी गोष्ट आहे, जे झाल्यानंतर ना कोणत्याच गोष्टीत मागं वळून पाहायचं नाही. तुम्ही काय करत होते, तुम्ही कोणासोबत होते, मित्र कोण होते, मैत्रिणी कोण होत्या, नातेवाईक कोण होते, तुमची आवड निवड काय होती, तुम्ही कोणासोबत उठत बसत होते, सगळ्या गोष्टी विसरा आणि पुढे बघा. हालेलुया. कारण मागच्या गोष्टी नाशाकडे घेऊन जातील, पुढच्या गोष्टी आशीर्वादाकडे घेऊन जातील. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? जर मागच्या गोष्टी पुढे आल्या ना, तर परत नाशाचं कारण होतील. लक्षात घ्या, परमेश्वराची इच्छा आहे, परत मागं वळून बघायचं नाही. देवाने जिथून काढलंय ना, परमेश्वराची इच्छा आहे, पुढेच बघत राहा. आमेन. एक वचन वाचा, रूथ हिचा 1 अध्याय आणि वचन 16 वाचा. रूथचं पुस्तक, याचा 1 अध्याय आणि वचन 16. रूथ याचा 1 अध्याय. रूथ म्हणाली, मला सोडून जा. काय 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 परत एकदा. मला सोडून जा. रूथ म्हणाली तिच्या सासूला, नामीला, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा, असा मला आग्रह करू असं नका. मला आग्रह करू नका. ती तिच्या सासूला म्हणते रूथ, की मला परत जाण्याचा अजिबात आग्रह करायचा नाही, मला सोडून जा असं म्हणायचं नाही. पुढे वाचा. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन. तुम्ही जिथे जाल, सासूला म्हणते, तुम्ही जिथं जाल तिथं मी येईल. हालेलुया. हालेलुया. काय प्रेम आहे ना सासू सुनेचं. आजकाल तर दुर्बीण लावून पण बघायला भेटत नाही.
खरंच सांगतो मी तुम्हाला. ते तुम्हाला माहिती का, प्रत्येक आईला असं वाटतं जेव्हा तिच्या मुलीचं लग्न होतं की तिच्या नवऱ्याने माझ्या मुलीचं ऐकावं. खरंच सांगतो मी तुम्हाला. प्रत्येक आईला काय वाटतं, आईला आता आई आहे ना इथे बसलेली, त्या आईला काय वाटतं, तिच्या मुलीचं कोणी ऐकावं, नवऱ्याने ऐकावं. समजतंय का? पण त्याच आईला असं नाही वाटत की तिच्या सुनेने तिच्या मुलाचं ऐकावं, तिच्या मुलाने सुनेचं ऐकावं. समजतंय का? म्हणजे आपली मुलगी जी आहे ना, तिचा नवरा तिच्या ताब्यात असला पाहिजे, पण आपला मुलगा जो आहे ना, ती सून मात्र आपल्या मुलाच्या ताब्यात असली पाहिजे. असं नाही होत, क्योंकि सास भी कभी बहू थी. लक्षात घ्या. असं होत नाही, लक्षात घ्या. जर तुम्ही चांगली आई आहात ना, तर चांगली सासू पण बना. हालेलुया. चांगली आई होणंच फक्त फायद्याचं नाहीये, चांगली सासू होणं पण तेवढंच गरजेचं आहे. हालेलुया. आणि मुलींनो, ज्यांचं लग्न झालंय, नुसती चांगली मुलगी बनू नका, तर चांगल्या सुना पण बना. समजतंय का? रूथ एक अशी सून होती, ती म्हणती मला अजिबात असं म्हणायचं नाही की इथून निघून जा. तुमचे लोक ते कोणाचे लोक? माझे लोक. मुलीकडचे जर घरी पाहुणे आले ना, मुलीकडचे, तर ती म्हणती बकऱ्याचं मटण आणा. आणि नवऱ्याचे कोणी आले ना नातेवाईक, तर म्हणती बॉयलर घेऊन या. काय घेऊन या? फरक बोला काय असतो? आपल्या नातेवाईकांना काय खाऊ घालायचं? बकरा. मग तो बिचारा नवापूर पर्यंत जातो शोधत शोधत कुठे भेटेल. पण जर त्याचे आले ना कोणी, तर ती म्हणते नाही, बॉयलर इथूनच आणा गावामधून कुठून तरी. एवढं काय महाग आणायचं? आणा पटकन. लक्षात घ्या, तसं नाही. प्रेम ठेवा. बोला काय ठेवा? ती म्हणती तुमची लोक ती कोणाची लोक? माझी लोक. काय प्रेम आहे सासू सुनेचं या ठिकाणी बायबलमध्ये. रूथ आणि नामी या सासू सुना आहेत. पण तुम्हाला माहिती आहे, अद्भुत प्रेम आहे. आमेन. आज असं प्रेम ना घरांमध्ये पाहायला भेटत नाही प्रियांनो, लक्षात घ्या. आणि देवाची इच्छा आहे ना, त्या पद्धतीने प्रेम करा. म्हणून सांगतो ना, मागं वळून बघायची वेळ काय आहे ती माहिती का? कारण मुलीला ना घरात सासूच दिसती, आई दिसत नाही. मग ती आईला कुठं शोधती? मागं. बोला कुठं शोधती? जर मला सांगा, लग्न झाल्यानंतर जर त्या मुलीला जर सासूच्या जागी आईच दिसायला लागली, ती मागं वळून बघेल का? नाही. मग मागं वळून बघण्याची, तुम्हाला माहिती, जेवढ्या पण सासवा इथं बसलेल्या आहेत ना, सासू, आपल्या सुनेला आईसारखं किंवा मुलीसारखं वागवा. हालेलुया. म्हणजे ती मागं वळून बघणार नाही. पण जर तुम्ही सासू बनूनच राहाल ना, शेवटी ती कुठं बघल? मागं. माझी आईच चांगली आहे, तू नाही. कारण तुम्ही तुमचं सासू पण सोडत नाही. तुम्ही तुमचा मी पण तुमचा अहंकार सोडायला तयार होत नाही. अरे तिने पण तिची आई सोडली ना, ती आई भेटू द्या ना तुमच्या घरामध्ये तिला. आणि ज्यावेळेस सासूमध्ये तिला आई दिसायला लागेल ना, ती मागं आईला वळून बघणार नाही. पण बऱ्याचदा ह्याच गोष्टी परिवारांमध्ये होतात. घरात ते वातावरण भेटत नाही ना, मग ती सून जी असते ना, ती मागं वळून बघते. आणि मग त्या ठिकाणी प्रॉब्लेम सुरू होतात, मग अडचणी सुरू होतात, मग भांडणं, मग वाद, मग विवाद, आणि मग घरातलं वातावरण खराब होतं. मी तुम्हाला सांगतो, सगळे नाते जेव्हा ती तिचं घर सोडून येते ना, तुमच्या घरामध्ये तिला भेटायला पाहिजे. आई भेटायला पाहिजे, बाप भेटायला पाहिजे, भाऊ भेटायला पाहिजे, बहीण भेटायला पाहिजे. हे सगळे नाते त्या घरामध्ये तिला भेटले पाहिजे. मग तिला मागं वळून बघण्याची गरज नाही. पण जेव्हा याच्यातलं एकही नातं भेटत नाही ना, तर ती परत कुठं बघते? मागं वळून बघते. आणि मग काय होतं? सगळा परिवार डिस्टर्ब होतो. आपापल्या जबाबदाऱ्या ओळखा. लग्न काही फक्त दोन लोकांचं नाही राहत. तुम्हाला माहिती, दोन परिवार जोडले जातात. बोला कोण जोडले जातात? दोन परिवार. लक्षात घ्या. लग्न हे 2 दिवसाचं नसतं, लग्न हे 2 व्यक्तींचं नसतं, लग्न हे 2 परिवारांचं असतं, आणि लग्न हे आयुष्यभराचं असतं. हालेलुया. या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर आशीर्वादित करू शकतात. आमेन. पण देवाची इच्छा आहे, सारे सारखे व्हा आणि लोटाच्या बायकोची आठवण करा. हालेलुया. या 2 गोष्टी जर तुमच्या डोक्यात राहिल्या ना, मी तुम्हाला सांगतो 100% देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. हालेलुया. गेल्या दिवसामध्ये, आता मला वाटतं 1 आठवडा पण नसेल झालं, एक परिवार माझ्या घरी आला होता. आणि मुलगा डॉक्टर आहे, MBBS. सुंदर आहे मुलगा, दिसायला पण व्यवस्थित आहे, शिकलेला आहे, चांगला कमवतो, लाखोने कमवतो. MBBS डॉक्टर आहे. त्याचे आई वडील आले. मला म्हटले, सर तुम्ही इतके फिरतात, माझ्या मुलासाठी, आमच्या मुलासाठी काय एखादं स्थळ बघा. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मुलगा मला म्हटला, सर जर कोणी माझ्याच फील्डमधली असेल, डॉक्टर वगैरे किंवा असं काही, तर तसं बघा. माझ्या मनात विचार आला,
चालवायचा आहे का संसार चालवायचा आहे? दोघं गोष्टी वेगळ्या आहेत. दोघांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. डॉक्टरच पाहिजे, नर्सच पाहिजे, हे जेव्हा डोक्यात असतं ना, तुम्हाला नेमका दवाखाना चालवायचा आहे का घर चालवायचं आहे? घर चालवण्यासाठी एक डिग्री असणं गरजेचं, एक शिक्षण असणं गरजेचं नाही. फक्त तुमचं मन एक असणं गरजेचं आहे. हालेलुया. आजकालच्या लेकरांमध्ये ना वेगळंच भूत आहे, की आम्ही आमच्या प्रोफेशनचे निवडू आणि मग काय कराल? दवाखाना दवाखाना खेळाल. घर चालवायचं असतं आयुष्यभर, दवाखाना नाही. हालेलुया. इंजिनियर असला मुलगा तर त्याला वाटतं मुलगी बी सिव्हिल इंजिनियर असावी. वा रे वा. घरं बरोबर ओळंबा लावून बांधतात, पण यांना स्वतःच घर बांधता येत नाही. तिकडं सगळं वाकडं तिकडं होऊन जातं. मी तुम्हाला सांगतो. बाकी दुसरं घर बांधताना मात्र ते चुकत नाही. पण कोणतं घर बांधणं चुकतं माहिती त्यांचं? स्वतःच. मग तिथं त्यांचा ओळंबाच बसत नाही ना. तिथं सगळं चुकतं गणित. का? कारण तुम्ही काय बघून लग्न केलं? डिग्री. बोला काय? मी तुम्हाला सांगतो ना, लक्षात घ्या, आपल्याला बिझनेस करायचा नाही, आपल्याला परिवार चालवायचा आहे, संसार करायचा आहे. हालेलुया. संसार करण्यासाठी मन एक असली पाहिजे. बोला काय एक असली पाहिजे? मन एक असली. आजकाल मी तुम्हाला सांगतो ना, लोकांना काही घेणं देणं नाही या गोष्टींचं. 2-3 गोष्टी आहेत ज्याच्याकडे लग्न करताना बघितलं जातं. एक असतं तोंड, दुसरी असते डिग्री आणि तिसरा असतो पैसा. हा. लग्न कोणाशी करायचं? ज्याचा चेहरा चांगला, ज्याच्याकडे पैसा चांगला आणि ज्याच्याकडे नोकरी चांगली. ज्याच्याकडे पैसा आणि नोकरी असती ना, त्याचं थोबाड कसं असलं तरी चालतं. आहे का नाही? हा, लक्षात घ्या. आणि ज्याच्याकडे थोबाड आहे ना, त्याच्याकडे डिग्री नसली तरी चालते. हे आजकालच्या मुला मुलींचं आहे. मी तुम्हाला सांगतो, तोंड चांगलं असेल ना, मग त्यांच्याकडे डिग्री नसेल, पैसा नसेल, काही नसेल तरी चालतं. आणि मग आयुष्यभर रडतात काय, की हा कमवत नाही. मग बाबा तू काय बघून लग्न केलं? तर तोंड. काही काही असतात पैसा आणि डिग्री याच्याकडे बघून लग्न करतात आणि परत आयुष्यभर रडतात आणि मग म्हणतात काय, आता मला त्याच्याशी राहावं असं वाटत नाही. का? हाऊस पिटली ना पैशाची ना. मग पैसा काय खायचा आहे का? नाही. लक्षात घ्या, लग्न करताना मन जुळली पाहिजे. बोला काय जुळली पाहिजे? इसाकाने इरबकेला पाहिलंच नव्हतं, तरी सुद्धा परमेश्वराने बरोबर अशी निवडून दिली त्याला. का? की जी त्याच्यासोबत अनुरूप सहाय्यक ना. मनुष्य एकटा असावा हे बरं, तर मी त्याच्यासाठी कसा सहाय्यक निर्माण करेन? अनुरूप सहाय्यक. आमेन. देवाकडे मागाव, तुम्हाला परमेश्वर बरोबर देईल. हालेलुया. हा, पण आपणच शोधत फिरतोय ना. आपल्या मनामध्ये 3च गोष्टी असतात, एक पैसा, एक दिसणं आणि एक डिग्री, नोकरी. आणि आपल्याला असं वाटतं जर हे मी निवडलं तर नक्की मी आशीर्वादित होणार. नाही होणार आशीर्वादित. लक्षात घ्या, तुमचं मन एकमेकांशी जुळलं पाहिजे. हालेलुया. बोला येशू मसीह की. समजतंय का? कोणासारखे व्हाल? सारे सारखे. बोला कोणासारखे? पण कोणाची आठवण ठेवाल? लोटाच्या बायकोची. कारण तिने कुठं वळून पाहिलं? मागं वळून पाहिलं. आज परमेश्वर जितक्या बहिणी इथं बसलेल्या आहेत ना, त्या प्रत्येकाला परमेश्वर हीच गोष्ट सांगत आहे, मागं वळून बघू नका, नाही तर तुमचा संसार डिस्टर्ब होईल. मागच्या जीवनाकडे बघू नका, नाही तर तुमचा संसार डिस्टर्ब होईल. मागच्या नातेवाईकांकडे मन घालू नका, नाही तर तुमचा संसार डिस्टर्ब होईल. देवाने जिथून तुम्हाला काढलंय परत तिथं मागं फिरू नका, नाही तर तुमचा संसार डिस्टर्ब होईल. परमेश्वराची इच्छा आहे, जिथं तुम्हाला ठेवलंय तिथं राहा. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. बोलो येशू मसीह की. यालाच लग्न म्हणतात. आमेन. यालाच काय म्हणतात? लग्न म्हणतात. म्हणून माझा परमेश्वर म्हणतो, सारेच्या मुली भा, पण लोटाच्या बायकोला विसरू नका. हालेलुया. हा. तर आजचं वचन हे फक्त ह्या मुलीसाठी नाहीये. आजचं वचन इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, ज्यांचं लग्न झालंय, ज्यांचं होणार आहे, ज्यांचं उद्या आहे. अशा सर्वांसाठी परमेश्वराचं वचन आहे. आज तुम्ही आणि मी ठरवायचं की आपण काय करायचं. कदाचित तुमच्यामध्ये पण असं कोणीतरी असेल जे रोज रोज मागं वळून पाहतंय, म्हणून तुम्ही शांत नाही, तुम्ही अशांत राहता. देवाची इच्छा आहे, जिथून देवाने काढले ना, परत बघा, नीट लक्ष द्या. काही वेळेस काय असतं माहिती का, जुनं जीवन असं असतं ना की जिथं नाश होता, पण तरी माणूस त्याच्याकडे बघतो. लोटाच्या बायकोचा तोच प्रॉब्लेम होता. तिला माहिती होतं घर आहे, फर्निचर आहे तिथं चांगलं, पैसा आहे माझा तिथं, पण थोड्याच वेळात त्याचा काय होणार आहे? नाश अटळ आहे हे तिला माहिती होतं. पण तरी सुद्धा तिचं मन नाशाकडे ओढलं जात आहे. तरी ती मागं वळून बघते, शेवटी नाश केला स्वतःचा. लक्षात घ्या,
आपल्याला बऱ्याचदा कळतं की मागच्या जीवनात काहीच चांगलं नव्हतं, पण तरी त्या नाशाकडे आपलं मन ओढलं जातं आणि मग काय होतं माहिती का, आपण परत आपला नाश करून घेतो. म्हणून देवाची इच्छा, जिथून बाहेर काढलं ना, परत मागं वळून पाहू नका, तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं, लोटाच्या बायकोची आठवण करा. सारेचीच नका करू, तर लोटाच्या बायकोची बी करा, कारण दोघांकडून शिकण्यासारखं काहीतरी आहे. आमेन. मी विश्वास ठेवतो आज या रात्रीच्या समयाला परमेश्वर त्याच्या जिवंत वचनाद्वारे आपल्या सर्वांशी बोललेला आहे. वेळ खूप झालेला आहे, मला माहिती वेळेत आपल्याला वचन संपवायचं आहे, म्हणून मी जास्त काही ताणणार नाही. म्हणून जेवढं परमेश्वर आपल्याशी बोललं आहे तेवढं आपण पाळण्याचा प्रयत्न करू. 100% देव आपल्याला आशीर्वादित करेल. आमेन. तुम्हाला माहिती आहे का, मी देवाचा दास येऊन वचन प्रचार केला, मी प्रार्थना केली, माझ्याने काहीच होणार नाही. जेव्हा तुम्ही हे तुमच्या जीवनामध्ये स्वीकाराल आणि तसे वागाल तर तुमचा फायदा आहे. हालेलुया. कोणी कितीही जीव तोडून तुमच्या संसारासाठी प्रार्थना केली ना, काही होऊ शकत नाही. तुम्हाला सारेसारखं बनावं लागेल. आमेन. आणि तुम्हाला लोटाच्या बायकोची आठवण ठेवावी लागेल. तुमच्याच हातात आहे तुमचा परिवार आणि तुमचा संसार आशीर्वादित करणं. दुसऱ्याच्या प्रार्थनेने काहीच होत नाही, तुम्हालाच ते प्रयत्न करावे लागतील. आमेन. आणि म्हणून परमेश्वर आज त्याच्या वचनाद्वारे तुमच्याशी बोललाय. तुमच्या हातात तुमचा संसार आहे, तो तुम्ही कसा चालवायचा हे तुम्ही ठरवा. परमेश्वराने सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवल्या आहे, मागं वळून बघायचं नाही. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. डोळे झाकू, यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद पिता. माझ्या देवा, मी तुला धन्यवाद देतो. आज या प्रसंगी तू आमच्याशी बोललायस परमेश्वर. तुझं वचन सांगतं, सारेच्या मुली व्हा, पण लोटाच्या बायकोची पण आठवण ठेवा. तिच्यापासून देखील शिका, कारण तिने मागं वळून पाहिलं आणि ती श्रापित झाली. वैवाहिक जीवनात प्रवेश केल्यानंतर जर आम्ही मागं वळून पाहतो, तर ती गोष्ट आमच्या आशीर्वादाचं कारण नाही होत, तर ती आमच्यासाठी श्रापाचं कारण होते, अशांततेचं कारण होते, नाशाचं कारण होते. तुझी इच्छा आहे परमेश्वरा की आम्ही पुढंच बघावं. जे तू दिलंय, जे तू ठेवलंय, जे तू जोडलंय, त्या गोष्टीशी आम्ही विश्वासयोग्य आणि एकनिष्ठ राहावं, ही तुझी इच्छा आहे. आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाशी बोललाय. जिचं उद्या लग्न होणार आहे तिच्याशी तू बोललाय. केवळ ऐकणारे नाही, पण तुझ्या वचनावर विश्वास ठेवून चालण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. धन्यवाद पिता. एक छोटंसं कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद. माझ्या देवा, जेही काही तू करतोस ते आमच्या जीवनामध्ये चांगल्यासाठी आणि उत्तम तेच करतोस. आणि म्हणून आम्ही विश्वास ठेवावा की जे तुझ्याकडून आहे ते आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. आम्ही स्वतः प्राप्त करू शकत नाही, पण ते तू आम्हाला देतो परमेश्वर, आणि त्यावर आम्ही विश्वास ठेवावा आणि आम्ही एकनिष्ठ राहावं, यासाठी तू आम्हाला कृपा आणि अनुग्रह दे. धन्यवाद पिता, तुझी स्तुती करतो. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती आपले डोळे बंद करू आणि ह्यावेळेस आपलं मन आपण परमेश्वराकडे लावू. थँक्यू जीसस. धन्यवाद पिता. थँक्यू लॉर्ड. प्रभूजी, आम्हा प्रत्येकाला तू सहायता कर, आम्हा प्रत्येकावर अनुग्रह कर परमेश्वरा. प्रत्येक परिवाराला आशीर्वादित कर. माझ्या देवा, तुझ्यावर भरोसा ठेवावा, कारण जे तू आमच्यासाठी करतोस ते चांगल्यासाठीच करतोस. आणि म्हणून परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे बघून चालावं यासाठी कृपा दे, कारण तू चांगला परमेश्वर आहे. धन्यवाद पिता. एक छोटंसं गीत घेऊ आणि आपण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. चख कर मैंने जाना है, यहोवा कैसा है भला, उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभूजी. माझ्या देवा, उत्तम तेच तू देणारा परमेश्वर आहे. प्रभूजी,
आम्ही तुझा अनुभव घेतलाय. आजपर्यंत जे तू दिलंय ते चांगलंच दिलंय. आदामासाठी जेव्हा तू हवा तयार केली, उत्तम अशी तयार केली. जेव्हा आदामाने हवेला पाहिलं, तो म्हणतो ही मात्र माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे. नंतर तो इकडं तिकडं भरकटला नाही, इकडं तिकडं त्याने शोधलं नाही, कारण त्याची इच्छा तिच्यामध्ये पूर्ण झाली. हो परमेश्वरा, जे तू आमच्यासाठी ठेवतोस ते उत्तमच आहे आणि त्या जिवंत परमेश्वराचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. परमेश्वरा, तू आम्हाला सहायता कर. जीवन भर में तेरी स्तुति सदा करूंगा. जीवन भर में तेरी स्तुति सदा करूंगा. उत्तम पदार्थों से तूने मुझको है प्रेरित किया. उत्तम पदार्थों से तूने मुझको है प्रेरित किया. छक कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला. उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ. जीवन भर में तेरी करुणा को ना भूलूंगा. जीवन भर में तेरी करुणा को ना भूलूंगा. संकट में जब मैं पड़ा, तूने आके सहारा दिया. संकट में जब मैं पड़ा, तूने आके सहारा दिया. छक कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला. उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ. प्रतिकूल परिस्थिति में सामर्थ मैंने तेरी देखी. प्रतिकूल परिस्थिति में सामर्थ मैंने तेरी देखी. तो तूने मेरे जीवन में पूरा किया. अपने वादों को तूने मेरे जीवन में पूरा किया. छक कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला. उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ. उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ. मैं आके धन्य हुआ. हा माझ्या देवा, अब्राहमाने जसा तुझ्यावर विश्वास टाकला, सारेने जसा तुझ्यावर विश्वास टाकला आणि प्रभू तू सांगितल्याप्रमाणे त्यांना आशीर्वादित केलं. परमेश्वर, तसंच तू लोटाला आणि त्याच्या बायकोला देखील आज्ञा दिली होती की मागं वळून बघू नका, नाहीतर तुमचा नाश होईल. पण त्यांनी तुझ्या आज्ञेकडे दुर्लक्ष केलं आणि लोटाच्या बायकोने स्वतःचा नाश करून घेतला. माझ्या देवा,
जेव्हा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो की जे तू जोडलंय ते चांगल्यासाठीच आहे, तर परमेश्वर आम्ही नक्कीच आशीर्वादित होतो परमेश्वर. पण जेव्हा आम्ही तुझ्या आज्ञेकडे लक्ष देत नाही, तुझ्या योजनेला आम्ही धिक्कारतो आणि मागं वळून पाहतो, आम्ही स्वतःचा नाश करून घेतो आणि मग त्या ठिकाणी आम्ही आशीर्वादित होत नाही. म्हणून देवा, तुझ्या योजनेवर विश्वास ठेवून चालण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. म्हणून स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, कारण त्याने तो घेतलेला होता. भले प्रतिकूल परिस्थिती येतील, पण तरी देखील तो परमेश्वर जे करेल ते चांगल्यासाठीच करेल. आणि तो भरोसा आणि विश्वास तुझ्यावर टाकण्यासाठी प्रत्येकाला सहायता कर. हो प्रभू, उद्या जिचं लग्न आहे प्रियंकाचं, तिने परत तिच्या जीवनात कधी मागं वळून बघू नये. तर परमेश्वरा, ईश्वरशी तिने एकनिष्ठ राहावं यासाठी कृपा आणि अनुग्रह दे परमेश्वर. आणि तू त्या दोघं उभे त्यांना आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देऊन प्रार्थना येशू प्रभू